सिल्वर पंप्स एंड बुटर्स, नाम याद रखना। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। स्पेशल पार्टनर बेस्ट निवडा, रामबंधू निवडा। नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय जी24 तास। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे संतोष बांगर यांच्या संदर्भातली। संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। माजी खासदार शिवाजी माने यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे। हिंगोलीतील कळमनुरीत पैसे वाटप करत असल्याचा माने यांनी आरोप केला होता। महिलांना एकत्र करून त्यांच्या फार्म हाऊसवरून पैसे वाटप करत असल्याच्या आरोपाखाली कळमनुरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर संतोष बांगर यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे। माजी खासदार शिवाजी माने यांच्या तक्रारीनंतर संतोष बांगर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संतोष बांगर पैसे वाटप करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। तर आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा संतोष बांगर यांच्यावर आरोप आहे। वाकोडी भागात गाडी अडवत कार्यकर्त्याला मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे। कळमनुरी पोलीस स्टेशन बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं ठिय्या आंदोलन पाहायला मिळालं। तर या संदर्भातली अधिक अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्यावर। गजानन, संतोष बांगर यांच्यावर 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। पहिला आहे त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप, तर दुसरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा काय अधिकची अपडेट्स आहे? हा तसा तिसरा गुन्हा आहे। यापुढे सुद्धा फोनवरून पैसे वाटप करतो असं म्हणाले एक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला होता। कालचा जो गुन्हा दाखल आहे तो त्यांच्या घरामध्ये फार्म हाऊस आहे, तिथे ते अनधिकृतपणे पैसे लोकांना वाटतायत अशा पद्धतीचा आरोप बांगर। गजानन, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत स्वतः संतोष बांगर जोडले गेले। संतोषजी, तुमच्यावर 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। तुमच्यावर पैसे वाटल्याचाही आरोप झालेला आहे आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे तुमच्यावर आरोप आहे। मला वाटते की विरोधकाला दुसरा काही धंदा राहिलेला नाही। त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की बिनबुडाचे आरोप माझ्यावरती करत आहेत। प्रशासनाची परिस्थिती अशी की त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन वारडाआरडी करणे, आंदोलन करणे हे काही निवडणुकीचा भाग आहे का? निवडणूक लढवावी माणसाने तत्वाने। या पद्धतीने मला वाटते की हे जे गोंधळ घालणे, आरडाआरडी करणे, पोलीस डिपार्टमेंटच्या स्वतः तुम्हाला सांगतो की उमेदवार तिच्या सोबतचे काही चेले चटवटे एसपी साहेबांच्या अंगावर सुटले, व्हिडिओ व्हायरल झाले। आणि मला वैयक्तिक तुम्हाला सांगतो, माझ्या आई बहिणीवरती सेवा दिल्या आहेत। हे काय राजकारण आहे का? हे काय करताय आपण? याला शोभायला पाहिजे। जर आमच्या आई बहिणीवर जर हे लोक सेवा देत असतील तर मला वाटते कितीपत योग्य आहे। तुम्हाला जरा मी व्हिडिओ त्यांचे व्हायरल तुमच्या व्हॉट्सअपला टाकतो, तुम्ही जरा मीडियाच्या समोर दाखवा। तत्वानी निवडणूक लढवा ना। या पद्धतीने जर तुम्ही जरा अरेरावीची भाषा करत असाल तर मला वाटतं हे कितपत योग्य आहे। आणि काहीच नाही, कुठल्याच प्रकारचं कुठेही तथ्य नाही। जर पैसे आढळताना तुम्हाला वाटतात ते आले असते तर मला वाटते कुठेतरी व्हिडिओ झाला असता, कळाला असतं, तिथलचे माणसं तुम्हाला सांगितलं असतं। डिपार्टमेंट आहे ना, सगळं डिपार्टमेंट तुम्हाला सांगतो माझ्या गाडीच्या पाठीमागं कंटिन्यू ऑब्झर्व्हरची गाडी आहे। नक्कीच संतोषजी, ते तुमच्या म्हणण्यानुसार विरोधकांकडून कट रचला जातो आणि षडयंत्र करून तुमच्यावर ही खोटा गुन्हा दाखल केल्याचं तुमचं म्हणणं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आणि गजानन, तुम्हालाही धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी।